नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण या लेक्चरमध्ये 9 जुलै 2020ला एमपीएससी कमिशननं राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो काही अपडेटचा सिलेबस दिलेला आहे, तर या सिलेबसच्या संदर्भात आज आपण डिटेल्सपणे चर्चा करणार आहोत. तर बघा, एमपीएससी कमिशन जी काही महत्त्वाची राज्यसेवा परीक्षा घेत असते, तर राज्यसेवा परीक्षा प्रामुख्याने पूर्व परीक्षा असेल, त्यानंतर मुख्य परीक्षा असेल, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असेल. तर एमपीएससी कमिशननं राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या मध्ये जो काही बदल केलेला आहे, महत्त्वाचा जो अपडेट केलेला आहे, तर तो आज आपण व्यवस्थितपणे बघणार आहोत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की पूर्व परीक्षेचं शेड्यूल असेल किंवा इंटरव्ह्यूचं शेड्यूल असेल, याच्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. फक्त मुख्य परीक्षामध्ये जर क्लासिफिकेशन जर करायचं म्हटलं, तर मुख्य परीक्षा ही प्रामुख्याने 900 गुणांसाठी होत असते. त्या 900 गुणांच्या मध्ये जर बोलायचं म्हटलं, तर मराठी इंग्लिशचा जो ऑब्जेक्टिव्ह पेपर असतो, तो ऑब्जेक्टिव्ह पेपर 100 मार्काचा असेल. मराठी इंग्लिशचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर जो असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये उत्तरं तुम्हाला लिहावी लागतील, तो 100 मार्कांचा असेल. आणि त्याच्यानंतर जीएसचे एकूण 4 पेपर असतील, ते प्रत्येकी 150 मार्कांचे पेपर असतील, असे एकूण 4. तर बघा, ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर प्रामुख्याने तुम्हाला 800 बेरीज सापडेल. आणि 800 प्लस इंटरव्ह्यू हा 100 मार्कांचा असतो. असं एकंदरीतपणे 900 गुणांची राज्यसेवेची मुख्य परीक्षा होत असते आणि याच्या मार्फत तुम्हाला पोस्ट दिली जाते, याच्यामध्ये मेरिट लावून या 900 पैकी. तर बघा, आज आपण बघणार आहोत की या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये नेमका एमपीएससी कमिशन अभ्यासक्रमामध्ये कुठे बदल केलेला आहे. तर लक्षात ठेवा, राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह, मराठी इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह आणि त्याच्यानंतर जीएसचे जे काही एकूण 4 पेपर आहेत, तर जीएसचे जे काही 4 पेपर आहेत, याच्यामध्ये एमपीएससी कमिशननं अल्पसा बदल केलेला आहे. तर तो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला नेमका कोणते मुद्दे दिलेले आहेत किंवा नेमका कोणता बदल केलेला आहे, तो आपल्याला व्यवस्थितपणे अपडेट बघायचा आहे आणि त्याचा तुम्हाला अभ्यास करताना नक्कीच उपयोग होऊ शकतो. तर बघा, हा जो काही व्हिडिओ सुरुवातीला जो कोण बघत आहेत, त्यांच्यासाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज एमपीएससी यूपीएससी या चॅनलच्या माध्यमातून अर्थशास्त्र असेल किंवा इतर वेगवेगळ्या विषयातली आपली लेक्चर सिरीज सुरू आहे, तर ती सुद्धा तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज एमपीएससी यूपीएससी चॅनलला सबस्क्राईब करून बघू शकता. तर बघा, इथे एमपीएससी कमिशन स्पष्ट दिलेलं आहे बघा, की जीएस 1, 2, 3, 4 या विषयामध्ये अल्पसा बदल केलेला आहे. मात्र मराठी आणि इंग्लिश जो काय असेल पेपर, त्याच्यामध्येही कुठला बदल नाही आणि इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा कुठला बदल नाही. तर लक्षात ठेवा, इथं महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी की जी काही मुख्य परीक्षा होत असते, त्याचं त्यांनी शेड्यूल दिलेलं आहे बघा. मराठी इंग्लिशचा जो काही डिस्क्रिप्टिव्ह पेपर असेल, त्याच्यामध्ये मराठी 50 मार्काला, इंग्लिश 50 मार्काला, त्याला जवळपास 3 तास असेल. त्याच्यानंतर मराठी इंग्लिशचा मुख्य परीक्षेतला ऑब्जेक्टिव्ह जो काही पेपर असेल, त्याच्यामध्ये बघा मराठी 50 मार्काला, इंग्लिश 50 मार्काला, हे हे ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल आणि याला जवळपास 1 तास वेळ असेल. तर याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही एमपीएससी कमिशननं. मात्र हा जो काही जीएस 1, 2, 3, 4 जे आहेत, म्हणजे सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, सामान्य अध्ययन 4, तर या पेपरमध्ये अल्पसा बदल केलेला आहे. बदल म्हणजे काय, की मार्क्स आणि क्वेश्चन जवळपास तेवढेच आहेत आणि जो वेळ असेल तो सुद्धा तेवढाच आहे. क्वेश्चन सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह न येता ऑब्जेक्टिव्ह येतील. मात्र हे जे काही सिलेबस जो आहे 4 पेपरचा, त्या 4 पेपरच्या याच्यामध्ये थोडासा अल्पसा बदल केलेला आहे. तो आज आपण या लेक्चरमध्ये अगदी व्यवस्थितपणे समजावून घेत आहोत. बघा, जीएस 1 जो असेल, हा प्रामुख्याने इतिहास भूगोलाशी रिलेटेड असेल. जीएस 2 चा जो काही पेपर असेल, हा प्रामुख्याने राज्यघटनेशी रिलेटेड असेल. जीएस 3 जो असेल, तो एचआरडी म्हणजे ह्युमन रिसोर्स आणि मानवी हक्क, म्हणजे मानवी संसाधन आणि मानवी हक्क याच्याशी रिलेटेड असेल. आणि पेपर जो काही 4 जो आहे, हा प्रामुख्याने जर बोलायचं म्हटलं, तर अर्थशास्त्र आणि विज्ञान याच्याशी रिलेटेड असेल. तर आणि याच्यामध्ये महत्त्वाची नोट दिलेली आहे बघा, 3 चुकीच्या उत्तरामागे एका बरोबर प्रश्नांचे गुण वजा केले जात असतील. म्हणजे 0.33% निगेटिव्ह आहे ह्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या बाबतीत. एवढं तुम्हाला बघता येईल. त्याच्यानंतर बघा, की हा मराठी इंग्लिशचा अभ्यासक्रम तुम्हाला इथे सापडेल, की मराठीमध्ये निबंध लेखन असेल, भाषांतर असेल, असं सारांश लेखन असेल. तर हा जवळपास दोन्हीकडे तोच सिलेबस आहे. इथं मराठीच्या याला मराठीचा, इंग्लिशचा याला इंग्लिशचा. त्याच्यानंतर जो काही ऑब्जेक्टिव्हचा असेल, त्याच्यामध्ये बघा, की मराठी 50 मार्क, इंग्लिश 50 मार्क, याच्यामध्ये वाक्यप्रचार, म्हणी वगैरे असा काही मुद्दे असतील. आणि त्यानंतर आजच्या लेक्चरचा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे जीएसच्या एकूण 4 पेपरमध्ये काय काय बदल केलेला आहे एमपीएससी कमिशननं, तो आपल्याला व्यवस्थितपणे समजून घ्यायचा आहे. तर बघा, ही जी काही एमपीएससी कमिशननं जो काही 9 जुलै 2020ला जो काही अभ्यासक्रम अपडेट केलाय, त्याचीच आयोगाची जी काही पीडीएफ आहे, तीच मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करत आहेत. तर जे काही मुद्दे नव्यानं समाविष्ट करण्यात आलेले आहेत, ते मुद्दाम मी इथं हायलाईट केलेले आहेत. आणि ही हायलाईट केलेली जी काही पीडीएफ असेल या व्हिडिओची, म्हणजे या सिलेबसची, ती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक देतो, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर ठीक आहे बघा. तर महत्त्वाचा एक मुद्दा, की अशा आता सिलेबस आपण चर्चा करत असताना सर्वचे सर्व मुद्दे इथे मी चर्चा करत नाही, कारण खूप वेळ निघून जाईल त्याच्यामध्ये. आज फक्त एवढेच मुद्दे आपण बघू, की नव्यानं एमपीएससी कमिशनने ऍड कोणकोणते मुद्दे केलेले आहेत. ओके, तर याच्यामध्ये बघा, पहिला, की ईस्ट इंडिया कंपनीची काही भारतात आली किंवा ईस्ट इंडिया कंपनीचं भारतातलं जे काही आगमन होतं, त्याच्याशी रिलेटेड थोडंसं बॅकग्राऊंड जे आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. तर हा मुद्दा एक नव्यानं एमपीएससी कमिशन अपडेट केलेला आहे. त्याच्याबरोबर का पुढचा एक मुद्दा दिसतोय तुम्हाला, की प्रबोधन काळांच्या
ह्याच्यामध्ये ब्राह्मो समाज असेल, प्रार्थना समाज असेल, सत्यशोधक समाज असेल, तर हे वेगवेगळे जे काय मुद्दे होते ते ऑलरेडी एमपीएससी कमिशननं पूर्वीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये अभ्यासाला होते. मात्र त्याच्याबरोबर बघा की हा नव्याने ऍड केलेला मुद्दा असेल तो म्हणजे आर्य समाज असेल, रामकृष्ण मिशन असेल, थिओसॉफिकल सोसायटी असेल, तर हे 3 महत्त्वाचे मुद्दे ऍड केलेले असतील. आणि पुढचा खूप महत्त्वाचा एक मुद्दा आहे बघा, वसाहत वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था. म्हणजे भारतामध्ये जे काही इंग्रजांच्या किंवा युरोपातल्या व्यापाऱ्यांच्या जे काही प्रामुख्याने वसाहती होत्या, तर त्या वसाहतीच्या कालखंडामधली भारतीय अर्थव्यवस्था काय असेल, तर याच्याशी रिलेटेड तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती पाहिजे की हा मुद्दा पूर्वी एमपीएससी कमिशन अभ्यासाला ठेवला नव्हता. अप्रत्यक्ष असेल पण प्रत्यक्ष नव्हता. तर सुदैवाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला पर्टिक्युलर ते मुद्दे दिलेले आहेत आणि पर्टिक्युलर पॉईंट दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला अभ्यास करणं खूप सोपं जाईल इथून पुढच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा देत असताना. त्याच्यामध्ये बघा, दादाभाई नौरोजी असतील, त्यांनी संपत्ती वहनाचा सिद्धांत मांडला. त्याच्यानंतर की आमच्या देशातलं औद्योगिक क्षेत्र होतं ते कसं कसं हस्तगत होत गेलं किंवा इंग्रजांनी त्याच्यावरती ताबा कसा घेतला, आमच्या देशातले हस्तोद्योग असतील त्यांचा कसा काय ऱ्हास झाला, आणि आमची जी काही कृषी होती ती वाणिज्यकरण तिचं कसं झालं, तर हा युरोपातले जे काही शासनकालीन जे काही वसाहत शासनकालीन जी काही व्यवस्था होती त्याचा आमच्या भारतीय अर्थव्यवस्थेवरती नेमका परिणाम कसा झाला, तर हे बरेचसे मुद्दे तुम्हाला इथे दिसत आहेत. तर ते सुद्धा तुम्हाला आता नव्यानं अभ्यासाला आलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा की टिळकांचा स्वराज्य फंड काय असेल, गोखले यांचं काय योगदान असेल या मुद्द्याच्या संदर्भात, तर हा सुद्धा मुद्दा नव्यानं समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर बघा की पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे बघा, भारतातील राष्ट्रवादाचा उदय आणि विकास. तर याच्यामध्ये बघा 1857चा उठाव, याच्याशी रिलेटेड राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना असेल, बरंच जहाल मावळ गट, जहालवादी आणि मावळवादी यांच्यातली फाळणी असेल, बंगालची किंवा जहालवाद आणि मावळवाद हा वेगवेगळा झाला, बंगालची फाळणी असेल, होम रूल लीग असेल, तर हे वेगवेगळे मुद्दे पूर्वी होते. मात्र आता बघा त्याच्यामध्ये काही महत्वाच्या व्यक्तींची भूमिका हे नव्याने ऍड केलेली. त्याच्यामध्ये बघा सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोज शाह मेहता, दादाभाई नौरोजी, अनिल हुम असेल, बिपिन पाल असेल, लाला लजपत राय असतील, अॅनी बेझंट असतील, अरविंद घोष असतील, बाळ गंगाधर टिळक असतील, महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, तर अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचा नव्यानं स्पेसिफिक मुद्दे डिक्लेअर केलेले आहेत किंवा एमपीएससी कमिशन सिलेबसमध्ये समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना हे मुद्द्यावरती खूप फोकस देणं खूप गरजेचं आहे, कारण याच्यावरती तुम्हाला हक्काचे मार्क भविष्यात येणार आहेत आणि ते तुम्हाला मिळण्यासाठी नक्कीच उपयोग होऊ शकेल. पुढचा एक महत्वाचा बघा अपडेट केलेला बघा, गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ हा ऑलरेडी मुद्दा जुन्या सिलेबसमध्ये होता. मात्र आता बघा थोडंसं त्याच्यामध्ये एक थोडंसं मॉडिफाय केलेलं. त्याच्यामध्ये बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यता म्हणजे अस्पृश्यता आमच्या समाजातली जी काही घालवली का घालवण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी काम केलं, त्या संदर्भातला डॉक्टर आंबेडकरांचा जी अस्पृश्यता समस्या असेल त्याच्या संदर्भातला जो काही व्यापक दृष्टिकोन असेल तो आपल्याला अभ्यासाला ठेवलेला आहे. त्याच्याबरोबर इतर जे काही वेगवेगळे मुद्दे होते की जुन्या सिलेबसमध्ये ते आयासे कॅरी फॉरवर्ड केलेले आहेत. त्याच्यानंतर बघा सत्तेच्या हस्तांतराकडे हा एक नव्याने ऍड झालेला मुद्दा आहे. त्याच्यामध्ये बघा हा ऑलरेडी पूर्वी होते, पण थोडंसं ऑगस्ट घोषणा असेल, क्रिप्स योजना असेल, वेव्हेल योजना असेल, कॅबिनेट मिशन असेल, तर हे सुद्धा मुद्दे थोडेसे नव्यानं समाविष्ट करण्यात आलेले. तर नव्यानं म्हणजे पूर्वी होते, फक्त हे आता स्पेसिफिक डिक्लेअर केलेले आहेत की जे तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे अभ्यासावे लागतील. त्याच्यानंतर बघा पुढचा मुद्दा असेल स्वातंत्र्योत्तर भारत, जो पूर्वी होता तसाच आहे. त्यानंतर पुढचं खूप महत्वाचं आहे बघा, महाराष्ट्रातील समाज सुधारणेच्या संदर्भातला. बघा जर डॉक्टर अनिल कटारे सरांचं पुस्तक जर अगदी व्यवस्थित जर तुम्ही वापरलं किंवा वाचलं तरी सर्वच्या सर्व मुद्दे त्या पुस्तकामध्ये अगदी व्यवस्थितपणे कव्हर होऊ शकतात. तर याच्यामध्ये बघा पूर्वी समाज सुधारक दिले, त्याच्यामध्ये काही नावे होती आणि आता मात्र या सिलेबसमध्ये अजून काही स्पेसिफिक नावं ऍड केलेली आहेत. तर बरीचशी नावं तिथं तुम्ही वाचू शकता. दादोबा पांडुरंग तडखरकर असतील, पंजाबराव देशमुख असतील, लोकहितवादी असतील, त्याच्यानंतर की भाऊदाजी लाड असतील, आचार्य जांभेकर असतील, जगन्नाथ शंकर शेट असतील, क्रांतिसिंह नाना पाटे असतील, बरीचशी नावं, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, विष्णुबुवा ब्रह्मचारी असतील, सेनापती बापट असतील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, बाबा आमटे असतील, बघा अलीकडे नव्याने ऍड केलेलं, संत गाडगेबाबा असतील. तर अशी बरीचशी स्पेसिफिक नावं दिलेली आहेत. तर डॉक्टर अनिल कटारे सरांचं जे काही पुस्तक आहे त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व समाजसुधारक अगदी व्यवस्थितपणे आहेत, तर ते तुम्ही वाचू शकता. तर हा स्पेसिफिक मुद्दा नव्याने ऍड केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला हा मुद्दा एक थोडासा जास्त फोकस करून वाचावा लागेल. त्याच्यानंतर बघा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा, त्याच्यामध्ये कन्हेरी, एलिफंटा, अजिंठा वेरूळ येथील लेणी, लोणार सरोवर, महाराष्ट्रातील किल्ले इत्यादी हा म्हणजे हा पूर्वी सिलेबस होता महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये. मात्र इथं त्यांनी स्पेसिफिक हे मुद्दे दिलेले आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे याच्यावरती भविष्यात खूप सारे प्रश्न येण्याची सुद्धा दाट शक्यता असेल. तर हा थोडासा एक अपडेट मुद्दा असेल. त्याच्यानंतर बघा भूरूप शास्त्राच्या संदर्भातला असेल बघा, भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग म्हणजे तुम्हाला जॉग्राफी भारताचा अभ्यास असताना एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला स्पेसिफिक मेन्शन केलेला आहे. म्हणजे पूर्वी सुद्धा होता पण इनडायरेक्ट होता आणि आता थोडासा व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलेला आहे. म्हणजे सोप्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर पूर्वी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम जो असेल तो असा अस्पष्ट होता. आता जो काय आलेला आहे तो स्पष्ट आहे. म्हणजे अभ्यास करत असताना तुम्हाला स्पेसिफिक मुद्द्यांच्यावरती काम करून
अभ्यासातली तुमची स्पष्टता वाढवता नक्कीच येऊ शकते. त्याच्यामध्ये बघा, महाराष्ट्रातील नैसर्गिक भूसदृश्य, त्याच्यानंतर टेकड्या असेल, पठारी प्रदेश असेल, रांजण खळगे असतील, धबधबे असेल, उष्ण पाण्याचे झरे असतील, पुळण असेल किंवा बीचेस ज्याला म्हणतात, तर हे स्पेसिफिक मुद्दे डिक्लेअर केलेले आहेत. तर तुम्हाला महाराष्ट्राच्या जिओग्राफीमध्ये तर अगदी व्यवस्थितपणे अभ्यासाचे आहेत. त्याच्याबरोबर भारताचे जे काही महत्त्वाचे प्राकृतिक विभाग आहेत ते सुद्धा सौदी सरांच्या वगैरे पुस्तकात खूप उत्कृष्ट आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला अभ्यासावे लागतील. त्याच्यानंतर बघा, मानवी भूगोल. याच्यामध्ये बघा, मानवी भूगोलातील विचारधारा म्हणजे थोडंसं मानवी भूगोलाची रिलेटेड जे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे तर ते तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे अभ्यासावं लागेल. हा मुद्दा पूर्वी नव्हता. म्हणजे मानवी भूगोलाची रिलेटेड बरेच प्रश्न यायचे, मात्र आता स्पेसिफिक मेन्शन मुद्दा केलेला आहे, तर याच्यावरती तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे अभ्यास करावा लागेल. तर इथे हा सिलेबस मधला तुम्ही मुद्दा बघू शकता. त्याच्यानंतर पुढचा असेल बघा, भूगोलाशी रिलेटेड आर्थिक व्यवसाय, त्याच्यामध्ये शेती, महाराष्ट्रातील पिके व पीक प्रारूप. त्याच्यानंतर बघा, उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती, म्हणजे आपण पंचवार्षिक योजनेमध्ये बघा मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेलं, आपले जे अर्थशास्त्राची लेक्चर सिरीज सुरू आहे त्याच्यामध्ये हा जवळपास सर्वचे सर्व मुद्दे व्यवस्थितपणे डिक्लेअर केलेले आहेत. त्याच्यानंतर सेंद्रिय शेती असेल, शाश्वत शेती असेल, कृषीविषयक शासनाची काही धोरणं असतील ते नव्याने अपडेट केलेले आहेत. म्हणजे बघा, अलीकडं जवळपास 2012-13 नंतर एमपीएससी कमिशननं आता 2020ला अपडेट केलेला अभ्यासक्रम. तर 2012-13 नंतर जवळपास 2020 पर्यंत शासन दरबारी जे काही महत्त्वाचे निर्णय झाले वेगवेगळ्या क्षेत्राशी रिलेटेड, तर ते सर्वच्या सर्व बदल एमपीएससी कमिशननं सिलेबसमध्ये ऍड करण्याच्या बाबतीत एक महत्त्वाचं पाऊल उचललंय असं म्हणता येईल. त्याच्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, मासेमारी मत्स्य व्यवसाय. तर याच्याशी रिलेटेड बघा की समुद्रातील मासेमारी असेल, कोळी बांधव जे असतील त्यांच्या समस्या काय असतील, तर मत्स्य व्यवसायातलं आधुनिकीकरण असेल, याच्याशी रिलेटेड बरेचसे मुद्दे ऍड केलेले आहेत. त्याच्यानंतर बघा, प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक व्यवसाय पुणे म्हणजे थोडक्यात महाराष्ट्राच्या आर्थिक याच्याशी रिलेटेड असेल. त्याच्यामध्ये बघा, पुणे शहरातील माहिती तंत्रज्ञान केंद्र असेल, आयटी पार्क असेल किंवा माहिती तंत्रज्ञान केंद्र, संगणक व जैवतंत्रज्ञान, भारतातील संशोधन व विकास संस्थेची भूमिका काय असेल. तर थोडक्यात असं म्हणता येईल की टेक्नॉलॉजीशी रिलेटेड हा मुद्दा नव्याने ऍड केलेला आहे, तर तो सुद्धा तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे अभ्यासावा लागेल. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघू शकतो बघा की आरोग्य व शिक्षण. त्याच्यामध्ये भारतातील मिशन शक्ती. तर बघा, हे अलीकडे एक महत्त्वाचे मुद्दे अपडेट झालेले आहेत किंवा अलीकडे सारखे चर्चेत असतात की भविष्यातलं तुम्ही प्रशासन होणार आहे त्या संदर्भातले खूप महत्त्वाच्या घडामोडी आहेत, तर त्या सुद्धा याच्यामध्ये आहेत. अवकाश संशोधन असेल बघा, विज्ञान तंत्रज्ञानाच्या संदर्भातले इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, DRDO असेल, तर या वेगवेगळ्या संस्थांची भूमिका काय असेल, घनकचरा व्यवस्थापन काय असेल किंवा वेगवेगळ्या ज्या अवकाश संशोधनाशी रिलेटेड जे मुद्दे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला या सिलेबसमध्ये तुम्हाला अपडेट करावे लागतील. त्याच्यानंतर बघा, रिमोट सेन्सिंगचे रिलेटेड जे काही मुद्दे आहेत तर हे पूर्वीच्या पण सिलेबसमध्ये होते, याही सिलेबसमध्ये आहेत. फक्त फरक एवढाच झालाय की इथे विस्तृतपणे आणि अगदी वेगळे सिक्वेन्समध्ये दिलेले आहेत. पूर्वी म्हणजे अगदी एक दोन लाईनमध्ये सिलेबस होता, तर हा सिलेबस अगदी डिटेल्समध्ये, म्हणजे तुम्हाला बघा अभ्यास करत असताना रिमोट सेन्सिंग डेटा कलेक्शन काय असेल किंवा रिमोट सेन्सिंग प्रक्रिया काय असेल, तर असे विविध जे काही मुद्दे आहेत तर इथे त्यांनी अगदी व्यवस्थितपणे मेन्शन केलेले आहेत. तर ते सुद्धा तुम्हाला अभ्यास करताना खूप सोपं होईल. म्हणजे हा पूर्वीचा GIA काय असेल, त्याचे भौगोलिक माहिती प्रणालीचा परिचय काय असेल, त्यानंतर GIAचे घटक काय असतील, तर असे वेगवेगळे जे काही मुद्दे होते हे पूर्वी सुद्धा होते, मात्र हे आता थोडेसे अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला अभ्यासाला दिलेले आहेत. म्हणजे तुमच्या एवढं लक्षात येईल हा पूर्वीचाच मुद्दा आहे, फक्त थोडासा अपडेट करून आलेला आहे. तर याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता बघा, पुढचा मुद्दा परिसंस्थेशी रिलेटेड हा एक मुद्दा असेल. त्याच्यानंतर की मृदा असेल, तर मृदेशी रिलेटेड अगदी डिटेल्समध्ये बघा त्यांनी दिलेला आहे. हा पूर्वी सुद्धा मुद्दा होता, मात्र हाच मुद्दा आता जर त्यांनी व्यवस्थितपणे दिलेला आहे. त्यानंतर जलव्यवस्थापन असेल, जलव्यवस्थांशी रिलेटेड जे काही वेगवेगळे जे काही पूर्वी सुद्धा मुद्दे होते तेच मात्र त्यांनी थोडंसं अपडेट केलेलं आहे आणि एका सिक्वेन्समध्ये लावलेलं आहे. तर एकंदरीतपणे GS 1चा सिलेबस हा थोडासा आपण अपडेट केलेला तो आपण बघू शकत आहोत. जे हायलाईट केलेलं आहे PDF मध्ये तुम्हाला दिसतंय हे नव्यानं समाविष्ट करण्यात आलेलं आहे आणि जे हायलाईट केलेलं नाही तो पूर्वीचेच मुद्दे आहेत. तर या व्हिडिओची PDF आहे ती सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि ह्या PDF फाईलची सुद्धा. तर याच्यामध्ये बघा, दुसरा जो काही महत्त्वाचा पेपर असेल तो म्हणजे GS 2. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं भारतीय राज्यव्यवस्थेशी रिलेटेड असेल किंवा भारतीय राज्यघटनेशी रिलेटेड असेल. त्याच्यामध्ये बघा, राज्यघटनेतला एक महत्त्वाचा जो काही मूलभूत हक्क होता संपत्तीचा हक्क, तर तो हा संपत्तीचा हक्क आमच्या राज्यघटनेतून रद्द करण्यात आलेला आहे. तर त्याच्याशी रिलेटेड एक स्पेसिफिक मुद्दा दिलेला आहे की तो तुम्हाला संपत्तीच्या हक्काशी रिलेटेड डिटेल्सपणे बघावं लागेल. त्याच्यानंतर बघा, कामाचा हक्क, मनरेगा नावाची एक महत्त्वाची स्कीम असेल त्याच्याशी रिलेटेड अपडेट केलेलं आहे. आणि पुढचं
आतापर्यंत झालेल्या प्रमुख घटना दुरुस्त्या असतील त्या तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजाव्या लागतील, म्हणजे अगदी लेटेस्ट अपडेट पर्यंत. त्याच्यानंतर बघा, न्यायालयीन पुनर्विलोकन आणि घटनेच्या मूलभूत वैशिष्ट्या संदर्भात खूप महत्वाचे बघा खटले आहेत. केशवानंद भारती खटला असेल, मनेका विरुद्ध मद्रास राज्य खटला असेल, मिनर्वा मिल खटला असेल, तर हे वेगवेगळे जे खटले आहेत त्यांनी पॅसिफिक इथे दिलेले आहेत, त्यामुळे याच्यावरती खूप सारे प्रश्न येऊ शकतात. त्याच्यानंतर इतर जे केंद्रीय निवडणूक असेल, राज्य निवडणूक असेल, राज्य लोकसेवा आयोग असेल, तर हे मुद्दे पूर्वीसारखेच कंटिन्यू करण्यात आलेले आहेत. पुढचा एक नव्यानं बघा एक महत्वाचा मुद्दा आलेला आहे, तो म्हणजे नीती आयोग. आणि नीती आयोग आणि संघराज्य याच्यातलं जे काही बदललेलं स्वरूप आहे, म्हणजे पूर्वी नियोजन आयोग होता आणि आता नीती आयोग आला, तर याच्याशी रिलेटेड जे काही बदललेलं स्वरूप आहे ते सुद्धा तुम्हाला अभ्यासाला ठेवलेलं आहे. तर बघा, आपल्या इकॉनॉमिक्स लेक्चरमध्ये आपण नीती आयोग काय असतो अगदी व्यवस्थितपणे बघितलेलं आहे. आणि संघराज्य व्यवस्थेवरती म्हणजे भारतातल्या एकंदरीत केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्यामध्ये नेमकं महत्वाचे बदल कोणकोणते झालेले आहेत, तर ते सुद्धा अगदी व्यवस्थितपणे डिस्कस केलेलं आहे. तर त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तर ते सुद्धा तुम्ही अवश्य बघून घेऊ शकता. त्यानंतर बघा, सरकारी आयोगाला त्याच्या महत्वाच्या शिफारस काय असेल हा सुद्धा एक नव्यानं मुद्दा समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर बघा, न्यायमंडळ वगैरे असेल ते पूर्वीच्याच पंतप्रधान, मंत्रिमंडळ, भारताचा महाधिवक्ता, हेच जुनेच मुद्दे आहेत, ते कंटिन्यू कॅरी फॉरवर्ड केलेले आहेत. आपण फक्त नवीन मुद्द्यांच्या वरती डिस्कशन करत आहोत. पुढचं बघा, भारतातील प्रशासनाचा पाया. ब्रिटिश पूर्व काळ म्हणजे इंग्रज यायच्या अगोदर काय, ब्रिटिशांच्या काळात काय होतं आणि स्वातंत्र्यानंतर प्रशासनाचं काय. तर हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की जो नव्यानं अपडेट करण्यात आलेला आहे. तर याच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे अभ्यास करावा लागेल की हा जो काही मुद्दा आहे, भारतीय प्रशासनाचा उगम, ब्रिटिश पूर्व काळ, ब्रिटिश काळ आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचा काळ, तर हा पूर्वी सिलेबस मध्ये नव्हता, हा नव्यानं समाविष्ट आलेला आहे. तर तो सुद्धा तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे बघावा लागेल. त्यानंतर पुढचा मुद्दा असं बघा, कायदा व व्यवस्थापन. कायदा व सुव्यवस्थेची यंत्रणा, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिकारी आणि नागरिक. म्हणजे भविष्यात तुम्ही ज्या सिस्टीम मध्ये जाणार आहात त्या सिस्टीमशी रिलेटेड हा एक महत्वाचा मुद्दा आहे की जो पूर्वी अभ्यासाला नव्हता, तर तो सुद्धा नव्यानं समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर तो सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यासावा लागेल. त्यानंतर पुढचा असेल बघा, व्हीव्हीपॅट मशीन. म्हणजे बघा, तुम्ही निवडणुकीमध्ये बघितलं असेल, लोकसभेचे असेल, राज्यसभेचे असेल, लोकसभेचे असेल किंवा राज्य विधिमंडळाची निवडणूक असेल, त्याच्यामध्ये तुम्ही मत दिल्यानंतर एक मशीन दिसेल असेल की व्हीव्हीपॅटचं मशीन असेल, त्याच्यामध्ये ज्याला कोणाला तुम्ही मत दिलेलं आहे तर त्या व्यक्तीचं नाव आणि त्याला मत तुम्ही दिलेलं ती पावती त्या मशीनमध्ये पडेल. तर व्हीव्हीपॅट मशीन का असेल, ती कधी आली, त्या संदर्भातली महत्वाची भूमिका, याच्यावरती सुद्धा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. हा नव्यानं मुद्दा समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966. तर याच्यामध्ये बघा, व्याख्या, जमिनीचे वर्ग व प्रकार, जमिनीचा प्रकार व वापर बदलासंबंधीची प्रक्रिया, जमीन महसूल निर्धारण, आकारणी, जमाबंदी. तर असे वेगवेगळे जे मुद्दे जे असतील तर हे सुद्धा नव्यानं समाविष्ट करण्यात आले आहेत. भविष्यात तुम्ही महसूल प्रशासनामध्ये जर काम करायचं असेल तर तुम्हाला ह्या विविध गोष्टी माहिती पाहिजेत आणि ह्या अपडेट असणं खूप महत्वाचं असतंय. त्यामुळे एमपीएससी कमिशननं हा नव्यानं सिलेबसमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. पुढचा बघा, पालक व ज्येष्ठ नागरिकांची देखभाल व कल्याण अधिनियम 2007 ला. तो हा जो काही नवीन अधिनियम झालेला 2007 ला, त्याच्यामध्ये व्याख्या, उद्दिष्ट, यंत्रणा व त्यात दिलेल्या उपाययोजना, म्हणजे बालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे देखभाल व कल्याण अधिनियम 2007. तर हा कायदा सुद्धा तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे अभ्यासावा लागेल. त्याच्यानंतर बघा, खूप महत्वाचा मुद्दा आहे बघा, कृषी प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था. हा सुद्धा एक नव्यानं समाविष्ट करण्यात आला. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असेल बघा, हरित क्रांती आणि दुसरा असेल धवल क्रांती. हरित क्रांती म्हणजे काय, कृषी उत्पन्न वाढवण्याची रिलेटेड असेल. धवल क्रांती म्हणजे काय, दुग्ध उत्पादन वाढवण्याची रिलेटेड असेल. तर आपण हे दोन्ही मुद्दे म्हणजे आता जरी समाविष्ट असलेले नव्याने केले असले तरी इकॉनॉमिक्स मध्ये आपण पंचवार्षिक योजनेमध्ये डिटेल्स मध्ये बघितलेले आहेत. तर तुम्हाला या सुद्धा व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तुम्ही अवश्य बघून घेऊ शकता. त्यानंतर पुढचं बघा, लोकप्रशासन किंवा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. तर याच्याशी रिलेटेड जो एक नव्यानं मुद्दा ऍड केलेला आहे, म्हणजे भविष्यात तुम्ही एक उत्कृष्ट प्रशासन होण्यासाठी, तुम्हाला एक महत्वाची भूमिका राबवण्यासाठी लोकप्रशासन रिलेटेड जे बेसिक माहिती आहे ते तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे पाहिजे. तर ती सुद्धा याच्यामध्ये बघा, संकल्पना, नवीन सार्वजनिक व्यवस्थापन, नागरी संस्था, विकेंद्रीकरण, प्रगतीकरण आणि ई गव्हर्नन्स. तर असे वेगवेगळे लोकप्रशासनाशी रिलेटेड जे काही मुद्दे आहेत हे तुम्हाला नव्यानं समाविष्ट केलेले आहेत आणि हे तुम्हाला नव्यानं अभ्यासावेच लागतील, कारण हे अभ्यासक्रमामध्ये आलेले आहे. त्यामुळे याच्यावरती सुद्धा खूप प्रश्न येऊ शकतील. त्याच्यामध्ये सार्वजनिक धोरणामध्ये सार्वजनिक धोरण, निर्मिती, अंमलबजावणीची प्रक्रिया, मूल्यमापन आणि विश्लेषण, तर असे काही इतर मुद्दे सुद्धा याच्यामध्ये नव्यानं समाविष्ट करण्यात आले पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये. तर हा सुद्धा मुद्दा तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यासावा लागेल. तर आता बघा, जीएस 1, 2, 3 बघितलं. आता जीएस 3 जो असेल महत्वाचा, मानवी संसाधन आणि मानवी हक्क रिलेटेड. याच्यामध्ये बघा, भारतातील मानव संसाधन विभाग याच्यातला जो काही पूर्वी होता तोच नव्यानं समाविष्ट करण्यात आला. शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा पूर्वी सिलेबसमध्ये तोच मुद्दा आहे, फक्त राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 ला जे आलं तर ते नवीन अपडेट झालेलं आहे, ते तुम्हाला अभ्यासावं लागेल. त्याच्यानंतर बघा, अलीकडे जे काही महत्वाचं
नरेंद्र मोदी सरकारनं किंवा केंद्र सरकारनं ज्या काही महत्त्वाच्या स्कीम सुरू केलेल्या आहेत किंवा योजना सुरू केलेल्या आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम, ग्रामीण भागात व्यावसायिक शिक्षण देण्याची रणनीती, उद्योग संस्था भागीदारी, त्याच्यानंतर क्षेत्रनिहाय रोजगाराच्या संधी, तर असे वेगवेगळे जे काही मुद्दे आहेत तर ह्या अलीकडे अपडेट झालेले आहेत. तर हे अपडेट झालेले सुद्धा मुद्दे तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी व्यावसायिक शिक्षण, तर असे वेगवेगळे जे काही मुद्दे अलीकडे झालेले आहेत अपडेट, तर ते सुद्धा तुम्हाला या सिलेबसमध्ये HRHRDच्या अपडेट करण्यात आलेले आहेत. म्हणून मी नेहमी सांगत असतो बघा, वर्तमानपत्र वाचत असताना खूप साऱ्या योजना असतात त्या अगदी व्यवस्थितपणे बघा. जरी तुम्हाला करंटच्या याच्यामध्ये जरी कामाला नाही आल्या तर तुम्हाला HRHRD मध्ये कामाला नक्की येऊ शकतात आणि MPSC कमिशननं तेच शोधून की हा नवीन सिलेबसमध्ये ते अपडेट केलेलं आहे. त्यानंतर बघा, आरोग्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा अपडेट झालेला आहे, तो म्हणजे प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना. तर हा अलीकडे आलेली योजना आहे, तर ही सुद्धा नव्यानं समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्याच्याबरोबर इतर जे काही योजना होत्या त्या ऑलरेडी आहेत, पूर्वी पण होत्या आणि आजही सिलेबसमध्ये त्या आहेत. फक्त लक्षात ठेवा, महत्त्वाचा मुद्दा आलेला प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना. त्याच्यानंतर बघा, ग्रामीण विकासाच्या संदर्भातला मिशन अंत्योदय आणि ग्राम स्वराज्य अभियान. तर हे दोन महत्त्वाचे मुद्दे नव्याने अपडेट करण्यात आले. त्याच्याबरोबर इतर जे काही वेगवेगळे मुद्दे तुम्ही बघू शकता तर ते पूर्वीच्या सिलेबसमध्ये होते तेच या सिलेबसमध्ये आहेत. तर हे दोन महत्त्वाचे मुद्दे नव्याने अपडेट झाले आहेत. त्यानंतर बघा की बालक विकासाशी रिलेटेड जो एक महत्त्वाचा ऍक्ट अलीकडे झालेला आहे तर त्या ऍक्ट सुद्धा नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन क्राईम सोल्युशन. म्हणजे थोडक्यात काय की जे काही लहान बालक असतील तर बालकांच्या वरती जे वेगवेगळे गुन्हे होत आहेत तर या गुन्ह्यांशी रिलेटेड किंवा हे गुन्ह्यांना रोखण्यासाठी किंवा प्रतिबंध करण्यासाठी भारत सरकार जे काही वेगवेगळे ऍक्ट करत आहे आणि ते ऍक्ट केलेले आहेत तर ते ऍक्ट अपडेट झालेले आहेत. तर त्या अपडेट ऍक्ट तुम्हाला किंवा प्रशासकाला माहिती पाहिजे त्यासाठी हे नव्यानं समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यानंतर बघा, ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस. तर याच्यामध्ये बघा ही सुद्धा स्कीम आपण पंचवार्षिक योजनेमध्ये अगदी व्यवस्थितपणे बघितलेलं आहे. तर ती सुद्धा तुम्हाला या HRHRDच्या अभ्यासक्रमामध्ये नव्यानं समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, ब्रिक्स असेल, त्याच्यानंतर रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टिसिपेट. तर ही अलीकडे संघटना खूप चर्चेमध्ये होती तर ही सुद्धा नव्यानं समाविष्ट करण्यात आले. ब्रिक्स म्हणजे काय, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका यांचा एक गट असेल तो सुद्धा नव्यानं समाविष्ट करण्यात आला आहे. त्याच्याबरोबर सार्क असेल, नाम असेल, तर अशा आसियान असेल, ओपेक असेल, तर अशा वेगवेगळ्या संघटना ज्या पूर्वी होत्या त्या सुद्धा आजही आहेत. फक्त ब्रिक्स आणि RCEP म्हणजे रिजनल कॉम्प्रेसिव्ह इकॉनॉमिक पार्टिसिपेट, तर ही संघटना नव्यानं समाविष्ट करण्यात आले. ग्राहक कल्याणाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर ग्राहक कल्याण निधी म्हणजे कंझ्युमरच्या रिलेटेड हा जो काही नवीन फंड तयार केला किंवा निधी तयार केला तर तो सुद्धा नव्यानं समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर ह्या दोन म्हणजे पूर्वीचे जे काही मुद्दे होते ते आहे तसे आहेत, फक्त हे दोन मुद्दे जरा नव्यानं समाविष्ट करण्यात आलेले आहेत. तर हे एक तुम्हाला माहिती पाहिजे. एवढं लक्षात ठेवा, पूर्वीच्या सिलेबसमध्ये MPSC कमिशन विशेष करून काही डिलीट केलेलं नाही, फक्त नवीन ज्या अद्ययावत गोष्टी आहेत त्या नव्यानं ऍड केलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा जो काही महत्त्वाचा पेपर असेल तो म्हणजे पेपर 4, तो प्रामुख्याने अर्थशास्त्र आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असेल. तर त्याच्यामध्ये सुद्धा बघा, पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, पूर्वी फक्त राष्ट्रीय उत्पन्नाशी रिलेटेड बेसिक माहिती होती. त्याच्यामध्ये एक नव्यानं बघा ऍड केलेला मुद्दा आहे, भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या समस्या. म्हणजे भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना नेमक्या समस्या कुठल्या येत आहेत आणि या समस्याचं जे विस्तृत दृष्टिकोन असेल तो सुद्धा नव्यानं समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर हा मुद्दा सुद्धा नव्यानं अपडेट केलेला आहे, तो तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर बघा, सार्क असेल आणि आसियान संघटना असेल की ज्या पूर्वी या सिलेबसमध्ये नव्हत्या की पेपर 4च्या, त्या नव्यानं समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या संदर्भातला मुद्रा पैसा हा सुद्धा मुद्दा पूर्वी होता, आता थोडासा विस्तृत केलेला आहे किंवा अगदी व्यवस्थितपणे डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर सार्वजनिक वित्त जे पूर्वी होतं तेच व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर बघा, पुढचा बघा, दारिद्र्याशी रिलेटेड जे असेल महत्वाचा नियोजनाची प्रक्रिया, दारिद्र्य, बेरोजगारी, प्रादेशिक असमतोल निर्मूलनाचे उपाय, नियोजन प्रकार आणि नीती आयोग. तर हा सर्वचा सर्व मुद्दा आपण व्यवस्थितपणे भारतातील आर्थिक नियोजन या प्रकरणामध्ये डिस्कस केलेला आहे. तर त्याची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तुम्ही अवश्य बघू शकता. तर नीती आयोग हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, बऱ्याच ठिकाणी आपल्याला कामाला येतो. तर नीती आयोगाच्या संदर्भात जे आपलं वेगळं लेक्चर आहे तुम्ही अवश्य बघू शकता. तर नीती आयोग हा नव्यानं समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर बघा, सहकार्याशी रिलेटेड जर बोलायचं म्हटलं तर जे पूर्वी मुद्दे होते तेच असतील. मौद्रिक व वित्तीय क्षेत्र असेल भारत सरकारच्या बाबतीतलं, ते सुद्धा अगदी व्यवस्थितपणे केलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की राज्यसेवा पूर्व असेल, राज्यसेवा मुख्य असेल, STI असेल किंवा कंबाईनची पूर्व मुख्य असेल, याच्यामध्ये जे तुम्हाला इकॉनॉमिक्स कामाला येते किंवा जे इकॉनॉमिक्स चर्चेला आहे तर हे सर्वच्या सर्व इकॉनॉमिक्स आपण या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज MPSC UPSC चॅनलच्या माध्यमातून डिस्कस करत आहोत. तर तुम्ही सर्वच्या सर्व लेक्चर अवश्य बघा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज MPSC UPSC चॅनलला सबस्क्राईब करून. त्याच्यानंतर बघा,
उद्योग व सेवा क्षेत्राच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर भारतीय श्रम समस्या उपाय सुधारणा आणि सामाजिक सुरक्षा उपाय, तर हा थोडासा उद्योगाशी रिलेटेड जो भारतीय श्रमाशी रिलेटेड जो काही नव्यानं मुद्दा आलेला आहे तो सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था उर्वरित भारताच्या तुलनेत महाराष्ट्र, म्हणजे थोडक्यात काय की पूर्वी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत रिलेटेड जे वेगवेगळे मुद्दे होते ते सुद्धा आत्ता आहेत. फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवा की भारतीय अर्थव्यवस्थेच्या तुलनेत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे याची विविध क्षेत्रामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे तुलना करावी लागेल आणि त्याच्याशी एमपीएससी कमिशन खूप सारे व्यवस्थित प्रश्न विचारणार आहे, कारण त्यांनी सिलेबसमध्ये आता डिटेल्समध्ये दिलेलं आहे. आणि पुढचं खूप महत्वाचं आहे बघा, वर्तमानपत्र वाचत असताना सारखी आपल्याला एक सूचना ऐकायला मिळते किंवा सारखी घोषणा ऐकायला मिळते की टिंबटिंब या वर्षापर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न डबल केलं जाईल किंवा दुप्पट केलं जाईल. आता तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणत्या वर्षापर्यंत, कारण की अगदी गुळगुळीत झालेलं आहे वाक्य, सारखं सारखं ऐकायला भेटतंय. तर शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट केलं जाईल किंवा शेतकऱ्याचं इन्कम जे डबल केलं जाईल त्याच्याशी रिलेटेड शासनच्या काही वेगवेगळ्या धोरणं किंवा वेगवेगळे जे काही उपाय राबवतोय याच्याशी रिलेटेड हा जो काही मुद्दा आहे हो नव्यानं समाविष्ट करण्यात आलेला आहे. उर्वरित जे काही मुद्दे आहेत, म्हणजे मी हायलाईट जे केलेले आहेत तेच मुद्दे फक्त नव्यानं समाविष्ट करण्यात आलेले आहे. उर्वरित जे काही मुद्दे आहेत ते जुन्या सिलेबसमध्ये जसे होते तसेच आहेत. त्याच्यानंतर बघा, विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी रिलेटेड जर बोलायचं म्हटलं जवळपास पूर्वीचा जो काही डेटा होता तोच डेटा आहे, त्याच्यामध्ये काही थोडासा डेटा ऍड केलेला आहे. त्याच्यामध्ये जर बोलायचं म्हटलं तर जैव तंत्रज्ञानाशी रिलेटेड जे काही डीएनए वगैरे असेल याच्याशी रिलेटेड हे महत्त्वाचे मुद्दे अपडेट केलेले आहेत, तर हे तुम्हाला जरा व्यवस्थितपणे बघावे लागतील. त्याच्यानंतर बघा, डीएनएशी रिलेटेड त्यांनी व्यवस्थित माहिती दिलेली आहे, तर हे सर्व विषय जे आहेत किंवा सर्व जे काही मुद्दे आहेत ते तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजून घ्यावे लागतील. त्यानंतर बघा, विज्ञान, कर्करोग, सूक्ष्मजीवांचे संसर्गीय निदान असेल, लसी परंपरागत व आधुनिक ज्या काही वेगवेगळ्या लसी असतील याच्याशी रिलेटेड जो काही अभ्यास असेल तो जरा तुम्हाला थोडासा अपडेट करावा लागेल. आणि आता कोरोनाचं संकट आलेलं आहे आणि कोरोनाच्या वरती लवकरात लवकर लस निघेल, पण मात्र कोरोनाच्या लसी संदर्भातलं जे काही संशोधन चाललेलं आहे, जे दावे प्रतिदावे चाललेले आहेत त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही अगदी व्यवस्थितपणे अपडेट पाहिजे. त्याच्यानंतर बघा, पर्यावरण आपत्ती व्यवस्थापन हा पूर्वी मुद्दा होता, त्याच्यामध्ये हा नव्याने एक छोटासा मुद्दा ऍड केलेला आहे, पर्यावरणीय तणाव. तर हा याच्याशी रिलेटेड ज्या पर्यावरणाच्या काही वेगवेगळ्या समस्या आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे माहिती पाहिजेत. त्याच्यानंतर बघा, हा नव्याने एक महत्वाचा मुद्दा ऍड झालेला आहे की जो पूर्वी सिलेबस मध्ये नव्हता, की अपघात. म्हणजे अपघाताशी रिलेटेड बघा, महाराष्ट्रात विविध पूल असेल बघा, बऱ्याच वेळेला पूल कोसळतात, बऱ्याचशा लोकांचा सामान्य लोकांचा मृत्युमुखी पडतात. तर याच्याशी रिलेटेड जे काही स्ट्रक्चर असेल किंवा ऑडिट असेल किंवा बांधकाम सर्वेक्षण असेल तर याच्याशी रिलेटेड भविष्यात तुम्ही अधिकारी झाल्यानंतर तुम्हाला हे कामाला येण्यासाठी हा मुद्दा एक नव्यानं समाविष्ट करण्यात आलेला आहे, तर असं म्हटलं जाईल. तर बघा, आतापर्यंत आपण लेक्चरमध्ये अगदी व्यवस्थितपणे GS 1, 2, 3, 4 मध्ये एमपीएससी कमिशननं जे जे काही अपडेट केलं त्याच्याशी रिलेटेड आपण व्यवस्थितपणे बघलेलो आहोत. उर्वरित जो काही सिलेबस होता, जो जुना म्हणजे 2012-13 ला तोच आहे, मात्र आपण जे काही हायलाईट केलेले मुद्दे आहेत तेच फक्त या सिलेबसमध्ये नव्यानं समाविष्ट करण्यात आलेले आहे, कारण बदल करणं ही काळाची गरज असते आणि भविष्यातलं जे काही उत्कृष्ट अधिकारी जर व्हायचं असेल तर तो बदल करणं खूप अपेक्षित जातं. लेक्चर थोडंसं मोठं असेल मात्र तुम्हाला अगदी व्यवस्थित यातले मुद्दे समजले असतील. लेक्चर जर आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा आणि कमेंट बॉक्समधला की का डिसलाईक केलं. आणि हे हायलाईट केलेले जे काही पीडीएफ आहे ही पीडीएफ सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच सांगतो आणि आज इथे मी थांबतो. धन्यवाद.